नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गतच्या वाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 28 जानेवारी नंतर पक्षाचे कुठलेही पत्रव्यवहार वैध करू नये अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला नव्हता. आता या पत्रावरून प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षाच्या घटनेत अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षालाही अधिकार देण्याच्या प्रस्तावाचा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं समाधान झालं नसल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली होती. या बदलात कार्याध्यक्षपदाला अधिक अधिकार देण्याचा प्रस्तावाचा समावेश होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र पाठवलं. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळला. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पत्रव्यवहार अमान्य समजून दुर्लक्ष करावे अशी मागणी आयोगाकडे केली होती. घटना बदलावरून तटकरे आणि पटेल यांची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे समाजात दोन्ही नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबईच्या वांद्रे MIT संस्थेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घटनेतील बदलांबाबत सुनेत्रा पवार यांना सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे ठरवण्यात आले आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.